Hey guys, this is me Tejaswini and welcome back to my channel Tejamai Vlogs. It's been so long कि मी एकही व्लॉग बनवला नाही आहे. टुडे इज 29th ऑफ नोव्हेंबर. नाही 30 आहे, 30th नोव्हेंबर. आत्ता रात्रीचे 12 वाजून गेलेले आहेत. इट्स 12:30 आणि मी आहे मुंबई पुणे एक्सप्रेसवेच्या फूड कोर्टला आणि मी चालले आहे सोलापूर देवदर्शन टूरला. खूप महिन्यापासून मी व्लॉग नाही बनवला आहे. माझा लास्ट व्लॉग जो आहे माझ्या पेजवर तो गोवाचा आहे. श्रेयासोबत जेव्हा मी कोलॅबसाठी गोवा गेले होते तो आहे. अँड इट्स बीन 2 or 3 months आणि मी तेव्हापासून मी व्लॉग नाहीच केला आहे, काही अपलोडच नाही केला. मी इंस्टाग्राममध्ये एवढी बिझी होऊन गेले की मी यूट्यूबकडे लक्षच नाही दिलं. आय एम सो सॉरी फॉर दॅट. आणि आजपासून या क्षणापासून मी तुम्हाला अपडेट देत राहणार आहे. मी कुठे कुठे जाते, कुठे कुठे ट्रॅव्हल करते. माझ्या ह्या प्रोफेशनमुळे मला खूप जागी ट्रॅव्हल करायचा चान्स मिळतो आहे, बट मी तुमच्याशी तेवढं शेअर करू शकले नाही. मी सगळं तुम्हाला दाखवू शकले नाही. आजपर्यंत मी खूप साऱ्या टूर केल्या, जसं की वृंदावन असो, गोवा गेले होते, परत त्यानंतर महाबळेश्वर गेले होते. कुठे कुठे नाही गेले मी या रिसेंट 3 महिन्यामध्ये आणि मी ते तुमच्याशी शेअरच नाही केलं. पण त्याचं रिग्रेट मला पण आहे. म्हणून मी विचार केला की यापुढे मी जे पण टूर करेन, ट्रॅव्हल करेन, कॉन्टेंटसाठी, इन्स्टासाठी, माझ्या प्रोफेशनसाठी, ते मी तुमच्याशी शेअर करतच राहणार आहे. आणि आज डे 1 आहे, तर यानंतर माझा प्लॅन खूप मोठा आहे. 3 दिवसाचा प्लॅन आहे. टुडे इज सॅटर्डे. फ्रायडे रात्री आम्ही निघालो होतो आणि जो पण माझा प्लॅन आहे तो सोलापूर देवदर्शनशी रिलेटेड आहे. सोलापूर देवदर्शनचा आहे. एक टूर एजन्सी आहे बालाजी टूर्स म्हणून, त्यांच्या थ्रू मी जाते आहे. तर मी तुम्हाला पूर्ण डिटेल इन्फॉर्मेशन देणार आहे या व्लॉगमध्ये. जास्त स्ट्रेच नाही करत हा इंट्रो. तर बघत राहा हा व्लॉग आणि मजा करत राहा माझ्यासोबत. फ्रायडेला रात्री ठाणे 3 हात नाकावरून आमची बस निघाली आणि बसमध्ये बसल्यावर आम्हाला लगेचच फ्रुटी, सँडविचेस आणि हा किट दिला गेला, ज्यामध्ये टूथपेस्ट, सोप, शॅम्पू हे सगळं होतं. त्यानंतर आम्ही मस्त झोपी गेलो आणि सकाळी सकाळी आम्ही 7 वाजता पोहोचलो विठ्ठल रुक्मिणी भक्त निवास पंढरपूरमध्ये. इथे पोहोचल्यानंतर तुषारदादांनी ग्रुप वाईज सगळ्यांना रूम्सच्या चाव्या दिल्या आणि मग आम्ही फ्रेशन अप होऊन नाश्ता करायला आलो. नाश्ता केल्यानंतर आम्ही मस्तपैकी फेटा बांधून घेतला. सगळ्यांना बालाजी टूर्सकडून फेटे बांधण्यात आले होते. त्यानंतर आम्ही पोहोचलो तुळशी वृंदावनला, जिकडे तुम्ही हे सुंदर असं विठ्ठलाचं, पांडुरंगाचं स्मारक बघू शकता. गुड मॉर्निंग. सो दिस इज द नेक्स्ट डे आणि आम्ही नाश्ता गुड आफ्टरनून इट इज. आम्ही सकाळी पोहोचलो 8 वाजता आणि मग रूम्स वगैरे अलॉट होत होत 9 वाजले. त्यानंतर आम्ही फ्रेशन अप वगैरे झालो आणि खूप घाईघाईत आम्ही नाश्ता वगैरे केला आणि आत्ता आम्ही आमच्या दिवसाच्या पहिल्या स्टॉपवरती आहोत, जे आहे तुळशी वृंदावन. तर आता सगळ्यात पहिले आम्ही तुळशी वृंदावनला आलो. तुम्ही मागे बघू शकता सगळा ग्रुप इकडे आलेला आहे आणि यानंतर आम्ही कुठे जातोय ते बघू. मला खूप छान वाटतं की मला स्वतः प्लॅनिंग न करता मी कोणा थ्रू तरी आली आहे. हे मला खूप छान वाटतं. नाहीतर नेहमी सोनू कुठे जाऊया गं आता, सोनू आता यानंतर काय करायचं, मग ही आयटिनरी बनवा, मग ती आयटिनरी बनवा. तर ते आमचं काम कमी झालं आहे आणि आम्ही एका टूरसोबत आलो आहे. ते खूप मला चांगलं वाटतं आहे आणि तुम्ही पण यांच्यासोबत नक्की टूर प्लॅन करा. मी तुम्हाला अपडेट्स देतच राहीन की आम्ही काय काय केलं. आणि नाश्ता केला तो पण एवढा टेस्टी आहे आणि खूप काही गोष्टी कव्हरअप करायचं ते ट्राय करतायत. त्यानंतर आम्ही निघालो विष्णुपद मंदिराकडे. विष्णुपद मंदिर हे चंद्रभागा नदीच्या काठावर वसलेलं आहे आणि विष्णू भगवान जेव्हा इकडे आले होते तेव्हा त्यांच्या पायांचे ठसे इकडे तुम्हाला दर्शन करता येणार आहेत. या नावेमधून जाऊन नदीच्या पलीकडे तुम्ही नारद मुनींचं एक मंदिर आहे, तिकडे त्यांचं सुद्धा दर्शन करू शकता. तर इकडे थोडा वेळ घालवल्यानंतर आम्ही निघालो गजानन महाराज संस्थान मठ शेगाव, म्हणजेच
पंढरपुरात असलेल्या गजानन महाराजांच्या या सुंदर अशा मठामध्ये, जिकडे आम्ही एकदम या मठामध्ये गजानन महाराजांचे दर्शन केल्यानंतर आम्ही राम मंदिर, राम दरबार आणि राधाकृष्ण यांचे सुद्धा दर्शन करून निघालो राजभोग हॉटेलमध्ये राजभोग थाली एन्जॉय करण्यासाठी. भरपेट जेवल्यानंतर आम्ही थेट पोहोचलो रूममध्ये आणि त्यानंतर काय झाले ते तुम्हीच पहा. हॅलो, सो इट्स 6:30 आणि आज दिवसभर आम्ही खूप सारे प्लेसेस कव्हर केले पंढरपूरमधले, काही ग्रुप सोबत, काही इंडिव्हिज्युअल. तर सगळ्यात पहिले आम्ही गेलो होतो तुलसी वृंदावन, त्यानंतर आम्ही गेलो विष्णुपाद मंदिर, त्यानंतर आम्ही गेलो गजानन महाराज मठमध्ये, त्यानंतर आम्ही एका सुंदर अशा ठिकाणी खूप यम्मीएस्ट आणि डिलिशियस थाली जेवण केलं आणि त्यानंतर आम्ही रूमवर आलो. बट आम्हाला जायचं होतं दर्शनासाठी आणि तेव्हा खूप दुपार होती, त्यामुळे आम्ही दर्शनाला नाही गेलो. तर आम्ही आत्ता चाललोय. तर आता आमचा प्लॅन असा आहे की आम्ही आता इस्कॉन मंदिरमध्ये जाणार आहोत, जे की नदीच्या त्या साईडला आहे आणि त्यानंतर आम्ही दर्शन करायला जाणार आहोत. आमच्यासोबतचे लोक ऑलमोस्ट करून पण आले असतील दर्शन, वी हॅव नो आयडिया. आणि आपण तेवढ्या वेळात आम्ही थोडं झोप घेतली, कारण की कालपासून कंटिन्यू ट्रॅव्हल होतं. तर आम्ही आता मोबाईल्स आणि सगळं रूमवरतीच ठेवून जातोय, कारण की तिकडे शूट करायला अलाउड नाही आहे. तर रात्री आम्ही लेट येऊ आणि जेवू. तर भेटूया उद्या. एक पॉवर नॅप घेतल्यानंतर वेदांत भक्त निवासमधून निघून आम्ही थेट पोहोचलो इस्कॉन मंदिरात आणि आम्हाला लकीली मंगला आरती अटेंड करण्याचा चान्स मिळाला. श्री श्री राधा पंढरीनाथ मंदिर म्हणजेच इस्कॉन मंदिर पंढरपूर इकडून दर्शन केल्यानंतर आम्ही लगेचच निघालो विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या लाईनमध्ये. इकडे आम्हाला कमीत कमी 3.5 तास लाईनमध्ये उभं राहावं लागलं आणि त्यानंतर आम्हाला पांडुरंगाचे दिव्य दर्शन झाले. पंढरपुरात आलात आणि तुम्ही झुणका भाकर नाही खाल्ली तर तुम्ही कायच पंढरपुरात आलात असं आम्ही एकमेकींना म्हणून मस्तपैकी गरमागरम झुणका भाकरी आणि भात वरती ताव मारला. त्यानंतर आम्ही थोडी शॉपिंग केली घरच्यासाठी, प्रसाद वगैरे, आणि नामदेव पायरीजवळून मोबाईल्स कलेक्ट केले आणि आम्ही गरमागरम दूध प्यायलो. हे दूध म्हणजे अगदी अमृतच असं आम्हाला फील झालं, कारण इतकं यम्मीएस्ट होतं ना. त्यानंतर मग आम्ही चंद्रभागा तीरावरती जात असताना आम्हाला दिसलं की इकडे लाखेच्या बांगड्या सुंदर सुंदर बनवत आहेत. 120 बघू ना टेस्ट. घ्यायची थोडी आपल्याला. नाही म्हणता म्हणता आम्ही मोबाईल तर घेऊन गेलो. आम्ही मस्तपैकी लॉकरमध्ये ठेवला, दर्शन केलं. आता 12 वाजले आणि एक ठिकाणी झुणका भाकर खाल्लं. खूप मजा आली. आजचा दिवस पूर्ण पैसा वसूल होता आणि आम्ही ग्रुपसोबत न फिरता स्वतःचं फिरत होतो, कारण की ग्रुपवाल्यांनी तर एकदम सगळं सिस्टमॅटिक केलं, बट आम्ही आमच्या मनाचं केलं. तर एकदम व्यवस्थित आणि परफेक्टली आमचं दर्शन झालं आहे. तर आता आम्ही थोडा वेळ चंद्रभागा नदीजवळ बसून मग रूमकडे जात आहोत आणि मग त्यानंतर सकाळसाठी तयार होणार आहोत. सकाळी आमचा खूप वेगळा प्लॅन आहे, काय ते तुम्हाला कळेलच. आय एम सो टायर्ड ना, आणि ते पण विदाऊट चप्पलचं फिरतोय तर अजूनच बापरे. चंद्रभागेच्या तीरावर काही वेळ घालवत आम्ही रूमवर येऊन झोपी गेलो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 5:30 वाजता आम्ही गरमागरम चहा प्यायलो आणि निघालो सिद्धरामेश्वराच्या दर्शनाला. सिद्धरामेश्वर हे सोलापुरांचं ग्रामदैवत आहे आणि इकडे इतकं सुंदर वातावरण होतं. कोणी तुम्हाला विचारणार नाही काय करतोय काय नाही करतोय, जे पण आहे तुझ्या सर्वांनी एकमेकांना समजून घेतलं पाहिजे. मराठी माणसाचा व्यवसाय आहे ना, तुझा सांगणे गरजेचं आहे, त्याच्यावर बडबड करणं योग्य नाही. आज तुम्ही सगळेजण बघत असतील.
सिद्धरामेश्वराचं दर्शन केलं आणि इकडे थोडेफार फोटोज क्लिक केले. लेक साईड बसलो, खूप मजा आली. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. सो दिस इज दी नेक्स्ट डे आणि आता आम्ही आहोत सोलापूरचं ग्रामदैवत सिद्धरामेश्वराला. आम्ही इकडे दर्शन केलं आणि इतक्या सुंदर ठिकाणी तलावाजवळ हे मंदिर आहे. खूप सुंदर इकडे वाटलं आम्हाला, एकदम छान रिफ्रेश झालो आणि आता आम्ही जातो आहे अक्कलकोटच्या दिशेने. त्यापूर्वी आम्ही करणार आहोत ब्रेकफास्ट. तुम्हाला मी इकडची झलक दाखवते, खूप सुंदर आहे. सोलापूरवरून निघाल्यानंतर तुळजापूरला पोहोचताना वाटेतच आम्ही श्रीमान पाटील वाडामध्ये यम्मीएस्ट आणि झणझणीत मिसळचा नाश्ता केला. त्यानंतर आम्ही पोहोचलो तुळजापूरला आई भवानीच्या दर्शनासाठी. ओके, इथून सरळ आपण डायरेक्ट मंदिराच्या इथे जायचंय. बरोबर, तिथे गेल्यानंतर आधी चप्पलचं स्टँड आहे, तिथे सगळ्यांनी चप्पल ठेवायचे. 2 प्रकारचे पास आहेत, एक VIP एक VVIP. VIP 200 वाला आहे आणि VVIP 500. तुषार दादांनी गाईड केल्याप्रमाणे 200 रुपये पर पर्सनचे VIP पासेस काढून आम्ही निघालो आई भवानीच्या दर्शनासाठी. जर तुम्ही हा 200 रुपयाचा VIP पास घेऊन दर्शन रांगेत जर गेलात तर तुम्हाला विदिन 40 मिनिट्स मध्येच दर्शन होतं. तुळजापूरच्या या तुळजाभवानी देवीच्या मंडपामधलं इतकं सुंदर आणि मनमोहक वातावरण बघून आम्हाला अगदीच भरून आलं. 40 मिनिटांमध्ये आई तुळजाभवानीचं दर्शन घेतल्यानंतर याच परिसराच्या आवारात असलेल्या बाकी मंदिरांचं दर्शन करून आम्ही शॉपिंगच्या दिशेने वळालो. तर आम्ही इकडे ह्या सुंदर सुंदर अशा देवीच्या साड्या विकत घेतल्या, ज्यामधून तुम्ही 6 वारी 9 वारी अशा अनेक वेगवेगळ्या टाईपच्या साड्या विकत घेऊ शकता. त्यानंतर आम्ही निघालो बसच्या दिशेने आणि जिकडे बस पार्क केली होती आम्ही तिकडे जाऊन बसमध्ये बसलो. तर आम्ही आता आलो तुळजाभवानीचं दर्शन करून आणि आता आम्ही अक्कलकोटला निघतोय. अक्कलकोटला पोहोचल्यानंतर सगळ्यात आधी आम्ही अन्नछत्रामध्ये गेलो आणि तिकडे आम्ही मस्तपैकी अन्नप्रसादी घेतली. त्यानंतर मग आम्ही सगळ्या मंदिरांचे दर्शन करायचं ठरवलं. त्यानंतर मग आम्ही जाऊन पोहोचलो स्वामींच्या या दिव्य स्मारकाकडे. इकडे भरपूर गर्दी होती आणि सगळे लोक फोटोज क्लिक करत होते. हॅलो, सो इट्स 4:30 आणि आम्ही आता आहोत अक्कलकोटमध्ये. मस्तपैकी अन्नछत्रमध्ये आम्ही जेवण केलं आणि त्यानंतर आम्ही आलेलो आहोत शमी विघ्नेश गणपती मंदिरात आणि इथून नंतर आम्ही अक्कलकोट दर्शनासाठी निघणार आहोत. कॅन यू गाईज बिलीव्ह, आमच्याकडे फक्त 4 ते 5 तास आहेत टू एक्सप्लोर अक्कलकोट आणि इथून आम्हाला घरी जाण्यासाठी निघायचं आहे. तर आजचा दिवस छान होता, कालचा तर अमेझिंग होता. खूप मजा आली काल सोनूसुतांना, काल खूप मजा आली. आणि आता इथून निघाल्यानंतर आम्ही उद्या सकाळपर्यंत घरी पोहोचू. मग आमचे दुसरे प्लॅन्स, दुसरा व्लॉग. आणि इथे मंदिर आहे शमी गणपतीचं आणि इथे आमची ऑटो येणार आहे आणि हे आहे महाराजांचं स्टॅच्यू. आणि इथे मला एक अशी गोष्ट समजली आहे जी मला आजपर्यंत माहीत नव्हती. अग्वादगड गोव्यातील पोर्तुगीजांच्या एका बाजूस जमीन, दुसऱ्या बाजूस अथांग सागर असलेला बळकट किल्ला महाराजांनी जिंकून घेतला. तर मला नव्हतं माहिती की फोर्ट, तर आम्हाला नव्हतं माहीत की फोर्ट अग्वाडा तिथे त्याचं तर नावच बदलून टाकलंय. हा, इथे लिहिलंय अग्वादगड. अग्वाडा, तिकडे अग्वाडा लिहिलंय वाटतं. हां, फोर्ट अगोडा म्हणतात पण ते अग्वाडा आहे. फोर्ट अग्वाडा, ते गोव्याचं जे अग्वाडा फोर्ट आहे ते महाराजांनी जिंकून घेतलं. आम्हाला हे नव्हतं माहिती. आता कळलं, बरं बसलो इथे. हां, इथे बसलो म्हणून कळलं. आणि फक्त तेवढं फोर्ट अग्वाडाच नाही तर इकडे खूप साऱ्या सगळ्या फोर्टची इन्फो दिलेली आहे. लाईक पुरंदर, तोरणा, प्रतापगड, सिंधुदुर्ग, राजगड, रायगड, वेल्लोर. तुम्हाला शॉपिंगसाठी वगैरे ते तुम्ही नामस्मरणाला वगैरे बसू शकता. जे समोरच आहे म्हणजे अन्नछत्र आहे ना, हे अन्नछत्र आहे. तिथून बाहेर गेला की वटवृक्ष मंदिर आहे. बरोबर, पुन्हा सगळ्यांना दर्शन वगैरे वटवृक्ष मंदिरात सोडल्यानंतर
सगळं ज्यांनी ऑर्गनाईज केलं आहे बालाजी टूरचे संचालक तुषार दादा आता आपल्याशी 2 शब्द बोलणार आहेत, तर बघूया ते काय म्हणतायत. श्री स्वामी समर्थ. सर्वप्रथम सर्व मुंबईकर, ठाणेकर, नवी मुंबईकरांचे मनापासून आभार की बालाजी टूर्सवर इतका विश्वास ठेवला. आज जे पण आहे बालाजी टूर्स ते त्यांच्या सर्वांमुळे आहे. दुसरी गोष्ट, बालाजी टूर्सचे जे स्थापना केली त्याच्या पाठचा माझा मोटिव्ह इतकाच आहे की प्रत्येक मराठी माणसाला महाराष्ट्रातलं प्रत्येक मंदिर दाखवण्याची माझी इच्छा आहे. महाराष्ट्राच्या बाहेर आयुष्यात कधीच बालाजी टूर्स कोणतीच देवदर्शन यात्रा राबवणार नाही, याची सर्वांनी नोंद घ्यावी. दुसरी गोष्ट, माझी सर्व मराठी लोकांना विनंती आहे, जर तुमच्या संपर्कात कोणीही अडचणीत किंवा प्रॉब्लेममध्ये असलेली व्यक्ती असेल आणि त्यांना देवदर्शन करायचं असेल आणि त्यांची आर्थिक परिस्थिती नसेल ना, तर कृपया सर्वांना विनंती आहे तुम्ही बालाजी टूर्सला संपर्क करा. पैसे कमवणं हा मोटिव्ह नाही आहे. मोटिव्ह असा आहे की प्रत्येक मराठी माणसाने महाराष्ट्रातलं प्रत्येक मंदिर बघावं. आणि बालाजी टूर्सचं ब्रीदवाक्य आहे, सेवेत तडजोड नाही. आम्ही सर्वांची मनापासून काळजी घेत असतो. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. हॅलो, सो इट्स 10:30 अँड वी आर डन विथ आवर डिनर. इतकं चविष्ट आणि रुचकर जेवण. काय ग, पोळी घेतली. इतकं सुंदर चविष्ट डिलिशियस जेवण होतं ना, मजा ही आ गया आज तो. हां, मजा ही आ गया आज तो. तर आजचा दिवस संपला आहे, आमची ही टूर संपली आहे. खूप मजा आली. 2 दिवस मस्तपैकी आम्ही अक्कलकोट, पंढरपूर अक्कलकोट, तुळजापूर कव्हरअप केलं. आणि अक्कलकोटला मी फर्स्ट टाईम आले होते. पंढरपूर आणि तुळजापूरला तरी मी आधी गेले होते. खूप छान वाटलं, एकदम आरामात दर्शन झालं. आणि आम्ही पंढरपूरला VIP पास न घेता 3.5 तास लाईनमध्ये उभं राहून दर्शन घेतलं आणि जे की आम्हाला एकदम सत्कारणी लागलं. खूप मस्त वाटलं. काय ग, मी YouTube वाली आहे. हां, तर खूप छान मजा आली. आणि बालाजी टूर्स सोबत तुम्ही पण नक्की तुमची टूर प्लॅन करा. आणि बालाजी टूरसोबत तुम्ही नक्की तुमची टूर प्लॅन करा. तुम्हाला इकडे जो एक्सपिरियन्स मिळणार आहे इतक्या कमी पैशात तो एकदम अमेझिंग असणार आहे. यांचे स्टेज, हॉटेल्स, जेवणाचे रेस्टॉरंट्स खूप खूप मस्त आहेत आणि तुम्ही अजिबात रिग्रेट करणार नाही. तुमची एकदम हाऊसफुल टूर होणार आहे 2 दिवसाची, तर तुम्ही नक्की या. अशा प्रकारे आपला सोलापूर देवदर्शनाचा उपक्रम अतिशय सुंदर झालेला आहे स्वामींच्या कृपेने. ओके, जर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा तेजमय ब्लॉग्सला. कारण यापुढे मी कंटिन्यू अपलोड करत राहणारे ब्लॉग्स आणि तुम्हाला मजा येणार आहे मी काय काय एक्सप्लोअर करते ते बघण्याची. तत्पूर्वी तुम्हाला जर बालाजी टूर्सबद्दल काही डिटेल्स हवे असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन आहे, तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. ऑर एल्स तुम्ही मला इन्स्टाला DM करू शकता. इन्स्टावरती पण मी मिनी व्लॉग्स वगैरे अपलोड करणार आहे, तर तुम्ही तिथूनसुद्धा इन्फो कलेक्ट करू शकता. Thank you for watching this video, guys.